नमस्कार. आजच्या या सविस्तर आणि अतिशय महत्त्वाच्या विश्लेषणामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बघा, आजकाल आपण सगळेच एकमेकांशी डिजिटल माध्यमातून जोडलेले आहोत, पण याच खऱ्या वाटणाऱ्या खोट्या जगात काही अतिशय भयानक आणि अदृश्य धोके लपलेले आहेत. हे धोके म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणारे डिजिटल स्कॅम्स, विशेषतः सेक्स्टॉर्शन आणि डीप फेक रोमॅन्स स्कॅम. आजच्या या सादरीकरणातून आपण या डिजिटल फसवणुकीच्या मायाजाळाचं कटू सत्य अगदी मुळापासून उलगडणार आहोत. तर आज आपण नेमकं काय पाहणार आहोत? सुरुवातीला या अब्जावधींच्या गुन्हेगारी उद्योगाची व्याप्ती आपण पाहू. त्यानंतर फसवणुकीचे दोन मुख्य चेहरे, स्कॅमर्सची काम करण्याची पद्धत, ते भीतीचा वापर कसा करतात, खोटे चेहरे कसे ओळखायचे आणि शेवटी आपलं झिरो ट्रस्ट किंवा शून्य विश्वासाचं संरक्षण धोरण काय असावं यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग थेट पहिल्या टप्प्याकडे वळूया. हा अब्जावधींचा सायबर गुन्हेगारी उद्योग. हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे की हे काही छोटे मोठे तुरळक गुन्हे नाहीयेत. हा एक अतिशय संघटित आणि एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीसारखा चालणारा आंतरराष्ट्रीय उद्योग आहे. आता 2024ची ही आकडेवारीच पहा. भारतातील नागरिक सायबर फसवणुकीत रोज सरासरी तब्बल 60 कोटी रुपये गमावत आहेत. होय, बरोबर ऐकलत, रोज 60 कोटी रुपये. हा आकडाच या समस्येचं भयंकर गांभीर्य स्पष्ट करतो. हा धोका एखाद्या विशिष्ट भागात किती केंद्रित असू शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. केवळ मध्य प्रदेश राज्यामध्ये जून ते ऑक्टोबर या अवघ्या 6 महिन्यांच्या कालावधीत फक्त रोमान्स स्कॅममध्ये लोकांनी तब्बल 200 कोटी रुपये गमावले आहेत. विचार करा, एकाच प्रकारच्या गुन्ह्यातून झालेली ही किती प्रचंड मोठी आर्थिक लूट आहे. आणि आता भविष्यातील हा अंदाज पहा, जो आणखीनच धडकी भरवणारा आहे. तंत्रज्ञान जसं प्रगत होतंय तसा त्याचा गैरवापरही कित्येक पटीने वाढतोय. असा अंदाज वर्तवला जातोय की 2025 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून जगभरात तब्बल 80 लाख सायबर स्कॅम्स होण्याची शक्यता आहे. पण ह्या सगळ्या परिस्थितीतील सर्वात चक्रावून टाकणारी आणि तितकीच दुर्दैवी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ही आकडेवारी. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊनही समाजात बदनामी होईल ह्या लाजेच्या भीतीने केवळ 60% लोकच प्रत्यक्ष पोलिसांत जाऊन तक्रार नोंदवतात. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे. लोक तक्रार करत नाहीत आणि नेमका ह्याच गोष्टीचा फायदा हे गुन्हेगार घेतात. आता वळूया या फसवणुकीच्या दोन मुख्य चेहऱ्यांकडे. या डिजिटल फसवणुकीचे हे दोन अगदी वेगळे चेहरे आहेत, सेक्स्टॉर्शन आणि डीप फेक रोमॅन्स स्कॅम. या दोन्हीचे मार्ग वेगळे असले तरी अंतिम उद्दिष्ट मात्र एकच असतं. सेक्स्टॉर्शनमध्ये अचानक येणारे अनोळखी व्हिडिओ कॉल्स आणि चेहऱ्याचं मॉर्फिंग करून तातडीने भीती निर्माण केली जाते. दुसरीकडे डीप फेक रोमॅन्स स्कॅममध्ये AIने तयार केलेले अत्यंत आकर्षक चेहरे आणि आवाज वापरून खोट्या प्रेमाचं जाळं विणलं जातं, ज्याचा शेवट मोठ्या आर्थिक फसवणुकीत होतो. ही दोन्ही धोके नेमके कसे काम करतात यातला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सेक्स्टॉर्शनची सुरुवात अचानक येणाऱ्या अनोळखी व्हिडिओ कॉलनी होते, तर रोमॅन्स स्कॅमची सुरुवात एखादा चुकीचा नंबर असल्याचा मेसेज किंवा डेटिंग ॲपवरून होते. सेक्स्टॉर्शन हे भीती आणि बदनामीची लाज या मानवी भावनांवर चालतं, तर रोमॅन्स स्कॅम प्रेम आणि पैशाची हाव यावर काम करतं. सेक्स्टॉर्शनचा मुख्य सापळा खोटे पोलीस अधिकारी आणि ब्लॅकमेलिंग हा असतो, तर रोमॅन्स स्कॅममध्ये खोट्या ॲपवर गुंतवणूक करायला लावून कोट्यवधी रुपये उकळले जातात. आता आपण या गुन्हेगारांच्या अगदी आतल्या गोटात डोकावणार आहोत, म्हणजेच त्यांची कार्यपद्धती नेमकी काय असते ते पाहूया. हे गुन्हेगार आपला विश्वास नेमकं कसा जिंकतात याला ट्रस्ट ॲक्टिव्हेशन कर्व्ह असं म्हणतात. सगळ्यात आधी सोशल मीडियावरून आपल्या आवडीनिवडी आणि मित्रपरिवाराची इत्थंभूत माहिती गोळा केली जाते. मग अतिशय गोड शब्दांत एखादा मेसेज पाठवून संवाद सुरू होतो. त्यानंतर ओळखीच्या व्यक्तीसारखं बोलून ओळखीचा भास निर्माण केला जातो. या सगळ्यामागचं त्यांचं अंतिम ध्येय एकच असतं, ते म्हणजे शिकार झालेल्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून भावनिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळं करणं आणि एकाकी पाडणं. आता रोमॅन्स स्कॅममध्ये हे जाळं कसं विणलं जातं ते पहा. AIद्वारे बनवलेले अतिशय सुंदर फोटो आणि अगदी हुबेहूब वाटणारं व्हॉइस क्लोनिंग वापरून भावनिक जवळीक साधली जाते. पण जेव्हा प्रत्यक्ष भेटण्याची वेळ येते तेव्हा मात्र काहीतरी कारण सांगून भेटणं नेहमीच टाळलं जातं. आणि एकदा का पूर्ण विश्वास बसला की मग एखाद्या सिक्रेट स्कीममध्ये किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जातो. आणि जेव्हा मोठी रक्कम ट्रान्सफर होते तेव्हा हे लोक सगळीकडून ब्लॉक करून कायमचे गायब होतात. दुसरीकडे सेक्स्टॉर्शनचा सापळा मात्र अतिशय वेगाने आणि निर्दयीपणे आवळला जातो. आकर्षक प्रोफाईलकडून फ्रेंड रिक्वेस्ट येते. चॅटिंग सुरू झाल्यावर लगेचच व्हॉट्सॲप किंवा इतर प्रायव्हेट प्लॅटफॉर्मवर येण्याचा आग्रह होतो. तिथे अचानक व्हिडिओ कॉल येतो. कॉल उचलताच समोर अश्लील व्हिडिओ सुरू असतो आणि त्याच काही सेकंदात आपला चेहरा रेकॉर्ड केला जातो.
पुढच्या क्षणी खोट्या पोलिसांचा फोन येतो आणि केस दाबवण्यासाठी लाखो रुपयांची खंडणीची मागणी सुरू होते. अक्षरशः श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. आता साहजिकच एक प्रश्न पडतो, हे लुटलेले एवढे सगळे पैसे नेमकं जातात कुठे? तर हे पैसे थेट गुन्हेगाराच्या खात्यात कधीच जात नाहीत. ते आधी भाड्याने घेतलेल्या म्यूल अकाउंट्स किंवा बोगस बँक खात्यांमध्ये वळवले जातात. तिथून त्या पैशांचं तात्काळ बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर होतं. आणि शेवटी हे पैसे दक्षिण पूर्व आशियासारख्या ठिकाणी चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्ये जाऊन मिसळतात, जिथून ते परत मिळवणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. आता आपण चौथ्या टप्प्याकडे आलो आहोत, जो या संपूर्ण प्रकरणाचा भावनिक गाभा आहे. एक गोष्ट नेहमी कायम लक्षात ठेवायला हवी. या गुन्हेगारांचं सर्वात मोठं शस्त्र कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान नसून ती मानवी भीती आणि मानसिक दडपण आहे. आपली भीती हेच त्यांचं खरं भांडवल आहे. ते व्हिडिओ नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊन एवढी दहशत निर्माण करतात की समोरची व्यक्ती विचार करण्याची क्षमताच गमावून बसते. जोपर्यंत कुणी घाबरत राहील तोपर्यंत ते ब्लॅकमेल करत राहतील. पैसे दिल्याने ते थांबत नाहीत, उलट त्यांच्या या गुन्हेगारी धंद्याला आणखी बळ मिळतं. म्हणूनच आता आपण बचावात्मक पवित्र्याकडे वळूया. हे खोटे चेहरे आणि धोक्याच्या घंटा कशा ओळखायच्या ते आपण समजून घेऊ. तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं तरी त्यात काही त्रुटी असतातच. विशेषतः जेव्हा एखादा लाँग व्हिडिओ म्हणजेच दीर्घ व्हिडिओ कॉल समोर येतो तेव्हा या डीप फेकच्या त्रुटी अधिक स्पष्टपणे दिसून येतात. अशा लाँग व्हिडिओमध्ये डोळे न मिचकावणे, चेहऱ्यावरील हावभाव थोडे रोबोटिक वाटणे, चेहऱ्यावर कोणतेही नैसर्गिक डाग नसणे किंवा प्रकाश अनैसर्गिक दिसणे याकडे बारकाईनं लक्ष द्यायला हवं. बोलताना आवाज आणि ओठांची हालचाल न जुळणे किंवा मध्येच आवाज अडखळणे या गोष्टी एआयचा खोटेपणा उघड करतात. एका लांबलचक लाँग व्हिडिओमध्ये हा कृत्रिमपणा लपवणं स्कॅमर्सच्या सिस्टमला शक्य होत नाही, कारण वेळेनुसार एआयचं तंत्रज्ञान थकू लागतं आणि चुका करू लागतं. म्हणूनच असा लाँग व्हिडिओ हे खोटेपणा ओळखण्याचं आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे. याशिवाय या काही धोक्याच्या घंटा आहेत ज्या वाजल्यास लगेच सावध व्हायला हवं. ओळख झाल्यावर अगदी लगेचच नंबर मागणे, खासगी व्हिडिओ कॉलसाठी आग्रह धरणे, प्रेमाच्या गप्पा मारता मारता अचानक क्रिप्टो गुंतवणुकीची माहिती देणे, रात्री अपरात्री अनोळखी नंबरवरून येणारे व्हिडिओ कॉल्स आणि सेटलमेंटसाठी पैशांची मागणी करणारे खोटे पोलीस. यापैकी काहीही घडलं तर तो निश्चितच एक मोठा धोका आहे, हे लगेच ओळखून जावं. आणि आता या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आपण प्रवेश करत आहोत. आपलं अंतिम संरक्षण धोरण. या आभासी जगासाठी झिरो ट्रस्ट पॉलिसी किंवा शून्य विश्वासाचा सुवर्ण नियम काय असावा? गुन्हे कितीही हायटेक असले तरी बचावाचा एकच साधा आणि सोपा मंत्र आहे. सर्वप्रथम थांबा, कोणताही घाईघाईत निर्णय घेऊ नका. दुसरं म्हणजे पडताळणी करा. प्रत्यक्ष भेटल्याशिवाय आणि खात्री केल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. जराही शंका आल्यास लगेच तो नंबर आणि प्रोफाईल ब्लॉक करा. आणि सर्वात महत्त्वाचं, न घाबरता पोलिसात तक्रार करा. दुर्दैवाने जर चुकून कोणी या जाळ्यात अडकलंच तर हे डिफेन्स प्लेबुक नक्की वापरलं पाहिजे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकूनही पैसे देऊ नका. पैसे दिल्यास ब्लॅकमेलिंग कधीच थांबणार नाही. दुसरी गोष्ट, कसलेही पुरावे नष्ट करू नका. चॅट्स किंवा अकाउंट डिलीट करण्याऐवजी स्क्रीनशॉट काढून ठेवा. स्वतःच्या सोशल मीडियाच्या प्रायव्हसी सेटिंग्ज बदला. आणि सर्वात महत्त्वाचं, या परिस्थितीत एकटे पडू नका. कुटुंबाला किंवा जवळच्या मित्रांना याची त्वरित कल्पना द्या. सायबर गुन्ह्यांमध्ये गोल्डन आवर म्हणजेच सुरुवातीचे काही तास हे अक्षरशः गेम चेंजर ठरू शकतात. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर पहिल्या काही तासांतच राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 1930 वर कॉल करणं किंवा अधिकृत सायबर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवणं अत्यंत आवश्यक आहे. जेवढ्या लवकर आपण तक्रार दाखल करू तेवढी आपले गेलेले पैसे गोठवण्याची किंवा फ्रीज होण्याची शक्यता सर्वाधिक असते. शेवटी या माहितीपूर्ण विश्लेषणातून जाणारा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा संदेश हाच आहे की या फसवणुकीत पीडित व्यक्तीची कोणतीही चूक नसते. ही एका अत्यंत सुनियोजित आंतरराष्ट्रीय गुन्ह्याची शिकार असते. त्यामुळे लाज सोडून आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. पण जाता जाता एक विचार नक्की करा. पुढच्या वेळी जेव्हा फोनवर एखाद्या अनोळखी नंबरवरून एखादा लाँग व्हिडिओ कॉल किंवा गोड मेसेज येईल तेव्हा आपण स्वतःला हा प्रश्न विचारू का, हे खरोखरच जे समोर दिसते तेच आहे की या डिजिटल मायाजालाचा आणखी एक अदृश्य सापळा? जागरूक रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.